प्रवीण सावंत एक एकांकिका बोलून दाखवणार आहे, तरी त्यांनी स्टेजवरून मी मागचा पुढचा विचार नाही करता ही परिस्थिती माझ्या हाताने ओढून घेतली मला अण्णा. त्या सन्मानाच्या लढाईत तुमचा एक शब्द मला हत्तीचं बळ देऊन गेला असता, पण नाही अण्णा. मरणोत्तर ब्राह्मणांच्या खांद्यावर स्मशानात जायचं असेल तर तुम्ही का पत्ते ना विचारायची? तुमच्याशी मला धड धरता येत नाही आणि शस्त्री खांद्यावर येत नाही. जा अण्णा, हे काम तुमचं नाही. हे माझ्या सन्मानाच्या लढाई माझी मीच लढली पाहिजे. तुमच्या आधी शस्त्र देऊन नाही लढता यायची. जा आणि या क्षत्रियाच्या घरी नको नको ते ऐकावं लागलं म्हणून प्रायश्चित्त घ्या. गायचं शेण मूत्र दूध दही घात तिसरे प्राशन करा. गायचं शेण मूत्र पिणारे शुद्धतेचे गप्पा मारणार. 16 नामक वस्त्र एकदा अंगावर चढवलं की फाटू चिंध्यावर खानवास हे पर्यंत अंगावर वागवणार आणि सुचिरभूत माणसाला म्हणणार दिसत नाही का रे दिगंबर पंत 16 आहेत ते स्वतः स्पर्श आणि दुसऱ्याला अस्पर्श ठरवणार. जा या सन्मानाची लढाई माझी मीच लढली पाहिजे. जा हिंदुत्वाचे नारे लावा, लढेन एकटा. पण ही लढाई कुणाशी लढू? कोण आहे माझं? हे घर, या घरातली माणसं कोणासाठी लढू? माझी वहिनी ती तर मला आताच भांग पडून बोलते. माझा दादा तो तर 7 जन्माचं वहिनी तोंड फिरून देतो. तरी मी लढतोय कोणासाठी? मला मेलं पाहिजे. मला मेलं पाहिजे. मला मेलं पाहिजे. धन्यवाद. प्रदीप